लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा जुलैमध्ये पार पडला. त्याचे पैसे 17 ऑगस्टला सगळ्यांच्या अकाउंटला आलेत आणि यातील पुढील टप्पा म्हणजे 1 ऑगस्टपासून ज्यांनी फॉर्म भरलेत ते अप्रूव्हल व्हायला पण सुरू झालेलं आहे. त्याचा स्पीड पण चांगला आहे. खूप फॉर्म अप्रूव्ह झालेत आत्तापर्यंत. 80 ते 90% फॉर्म अप्रूव्ह झालेत. त्याचबरोबर काही रिजेक्ट पण होत आहेत. पण रिजेक्टमध्ये तुम्हाला पार्शियली रिजेक्ट आणि पूर्णपणे रिजेक्ट असे 2 ऑप्शन आहेत. त्या दोन्हीबद्दल आपण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर जे हमीपत्र तुम्ही जोडताय, त्यातील नियम अटी तुम्ही पूर्ण वाचून घेत नाही, नुसतं टिक मार्क करून तुम्ही जर अपलोड करत असाल, तर त्याचा तुम्हाला तोटा होऊ शकतो भविष्यात. त्याबद्दल मी पूर्ण माहिती देणार आहे. हमीपत्रातल्या कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या, त्याबद्दल काय चेक करायचं, त्याबद्दल पण आपण पूर्णपणे सांगणार आहोत. त्याचबरोबर सेकंड फेजचे जे हप्ते आहेत, ते कधी येणार आहेत तुमचे. ज्यांनी नवीन फॉर्म भरलेत त्यांना 4,500 मिळणार. ज्यांचे आधीचे फॉर्म आहेत त्यांना फक्त 1,500 मिळतील. ते कधी येतील याच्याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आपला हा व्हिडिओ. नमस्कार, मी रोहन. स्वागत आहे आपल्या पूर्वा इन्फोटेकमध्ये. चला तर मग बघून घेऊया हमीपत्रात नेमकं म्हणलंय काय. जसं की तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, जेवढे फॉर्म भरलेत तुम्ही त्यातले भरपूर अप्रूव्ह झालेत. ग्रीन कलरमध्ये जे दाखवत आहेत ते सगळे अप्रूव्ह आहेत आणि ऑरेंज कलरमधले पेंडिंग, जे तुम्हाला माहितीच आहे. त्याचबरोबर जे रिसबमिटला आलेत ते ब्ल्यू कलरमध्ये येतात आणि त्याचा कस्टमरला मेसेज पण जातो की पार्शियली रिजेक्टेड. पार्शियली रिजेक्टेड म्हणजे तुम्ही त्यात चेंजेस करू शकता. परंतु इथे तुम्हाला दिसतंय एक रेड कलरमध्ये आलेलं आहे परमनंटली रिजेक्टेड. त्याला एडिटचं ऑप्शन दिलेलं नाही आहे. ते परमनंटली रिजेक्ट केलं आहे गव्हर्नमेंटकडनं. ते का केलं आहे, तर त्याचं जर रिझन तुम्ही बघितलं तर तुम्ही तर खालील बॉक्समध्ये बघू शकता. इथं मेन्शन आहे तुम्ही ऑलरेडी महाराष्ट्राच्या कुठल्या तरी दुसऱ्या स्कीमचा फायदा घेत आहात. त्या स्कीमचं नाव पण इथं दिलेलं असेल. जसं तुम्ही इथं बघू शकता, संजय गांधी निराधार योजना. ह्या योजनेचा तुम्ही फायदा घेताय असं मेन्शन केलं आहे. म्हणजेच तुम्ही हमीपत्रात जरी लिहून दिलं आम्ही कुठल्याही योजनेचा फायदा घेत नाही, टिक मार्क केलं, मी कुठल्याही महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही योजनेचा मी फायदा घेत नाही आहे, ज्याच्यातून मला 1,500 रुपये मिळतील असं कुठलाही फायदा घेत नाही, ते तुम्ही बघू शकता. इथं तुम्ही टिक मार्क करून दिलेलं असतं. पण लक्षात घ्या, तुम्ही टिक मार्क करून देताना जर फॉर्म आपण असाच भरूया, काय होतंय बघूया असं जर म्हटलं तर तसं आता चालणार नाही आहे. कारण हमीपत्रात जरी तुम्ही लिहून दिलं तरी तुमचा डेटा व्हेरीफाय होणार आहे. त्याचमुळे हमीपत्रात बाकीचे जे पॉईंट आहेत सगळे, ते पॉईंटही वाचून घ्या प्रत्येकजण. त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स आहे, तुमचं 4 व्हीलर आहे, घरातील कोणी पेन्शनधारक आहे, अशा सगळ्या टिकमार्क जे आपण करतो, त्यात जरी आपण आपल्या घरात तशा व्यक्ती असतील किंवा आपणही इन्कम टॅक्स भरत असो किंवा तुमचा नवरा जरी इन्कम टॅक्स भरत असेल, तरी तुम्ही जर विचार केला चला भरून टाकू, काय होतंय, भरपूर लोकांचे झालेत फॉर्म अप्रूव्ह, तुम्ही असा विचार केला तर काही हरकत नाही, फॉर्म भरू शकता. परंतु PM किसान निधी ही जी मागची योजना होती त्याच्यामध्ये आपण बघितलं शेतकऱ्यांचं ज्यांना 7/12वर ते 2,000 रुपये मिळत होते, दर 4 महिन्याला 2,000, वर्षाला 6,000. त्या योजनेसाठी देखील सेम क्रायटेरिया होता. घरात कोणी इन्कम टॅक्स भरणारं नसलं पाहिजे, ज्यांचं उत्पन्न पण जास्त नसलं पाहिजे. त्यावेळेस याचप्रमाणे हमीपत्र जे आहे तेव्हा पण भरलं गेलं होतं. परंतु तेव्हा सेम असंच सगळ्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले ज्यांचं नाव 7/12 आहे. परंतु 1-2 वर्षानंतर सरकारच्या असं निदर्शनास आलं, त्यांनी असं बघितलं की भरपूर लोकं इन्कम टॅक्स भरतात, जे शेती पण करत नाहीत, फक्त त्यांच्या नावावर शेती आहे, पण ते राहतात पण बाहेरगावी, मोठा बिझनेस आहे त्यांचा किंवा नोकरीला आहेत. अशा लोकांना ट्रॅक करून त्यांनी या योजनेमधून त्यांना बाहेर काढलं आणि त्याचबरोबर त्यांना नोटीस देखील आली की जेवढे तुमचे पैसे आत्तापर्यंत तुम्हाला मिळाले ते रिटर्न करा. भरपूर लोकांनी केले पण रिटर्न, भरपूर लोकांनी केले नाही, तो वेगळा प्रश्न आहे. परंतु त्याच योजनेसारखं ह्या योजनेला देखील ते ॲप्लिकेबल आहे. तुमचे आत्ता फॉर्म सरकारकडून पटापट अप्रूव्ह होत आहेत, कारण त्यांना ते अप्रूव्ह करणं गरजेचं आहे, कोणाला नाराज करायचं नाही आहे. परंतु जेव्हा हे अप्रूव्ह झाल्यानंतर पुढील महिन्यापासून जेव्हा त्याची मुदत संपेल, तेव्हा हे व्हेरिफिकेशन परत जोरात सुरू होईल, ज्याच्यामध्ये तुम्ही हमीपत्रात जे काही टर्म्स कंडिशन टाकलेत, ज्याच्यामध्ये उत्पन्न तुमचं 2.5 लाखाच्या आतमध्ये, तुमच्या घरात कोणी नोकरदार नसलं पाहिजे गव्हर्नमेंटचं, तुमच्या घरामध्ये पेन्शनधारक कोणी नसलं पाहिजे, तुमच्याकडे 4 व्हीलर नसली पाहिजे, तुम्ही आधी कुठल्या योजनेचा फायदा घेत नसले पाहिजे, असे जे काही हमीपत्राचे सगळे मुद्दे आहेत, त्या कुठल्याही मुद्द्यात तुम्ही जर सापडले गेलात तर तुमचा फॉर्म तो बाद होण्यात येईल. तुम्हाला परत ही नोटीस येऊ शकते सेम त्याच्या आधीसारखी. त्यामुळं हमीपत्र भरताना काळजी घ्या. तुम्ही खरंच त्याच्यात बसत नसाल तर भरू नका फॉर्म, कारण ते भविष्यातील जे काही त्रास होणार आहे तो तुम्हालाच घ्यावा लागणार. त्याचा फॉर्म रिजेक्ट झाला किंवा नोटीस आली वगैरे. आमचा एक जस्ट असा एक सल्ला आहे, तुम्ही जर त्यात बसत नसाल तर भरू नका. बाकी तुमची इच्छा आहे भरायचा का नाही फॉर्म, तो अप्रूव्ह झाला तर अभिनंदन. सरकारने याच्यावर नाही ॲक्शन घेतली तर ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही ते पैसे वापरू शकता. त्याचबरोबर
आता शेवटची डेट जवळ आलेली आहे आपली. फॉर्मची शेवट डेट त्यांनी 31 ऑगस्ट बोललेले आहेत. पण आपले उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ती डेट पुढे ढकलण्यात आली असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे ते सप्टेंबरपर्यंत. मग अजूनही फॉर्म भरू शकता. त्यामुळं घाबरून जाऊ नका. डेट वाढण्याची शक्यता आहेच आता. असा हा प्रयत्न आहे की 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दरम्यान याचा पहिला जो काही टप्पा आहे किंवा पहिलं जे काही त्या ठिकाणी निधी द्यायचा तो आम्ही देणार आहोत. आणि हा जरी आम्ही देणार असलो तरी आम्ही आधीच घोषणा केली आहे की 31 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म येतील त्यांचे फॉर्म जुलैमध्ये आले असंच समजून त्यांनाही त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आम्ही देणार आहोत. त्यामुळे नुकसान कोणाचंच होणार नाही. आता जुलै ऑगस्ट 2 महिन्याचे मिळेल. त्याचबरोबर तुमचे जे आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो 31 ऑगस्टला किंवा सप्टेंबर महिन्याच्या स्टार्टिंगला तुमच्या अकाउंटला येणार आहेत, ज्यांचे फॉर्म आता पेंडिंग आहेत ते. त्यामुळे हे होतं आपलं हमीपत्राबद्दलची डिटेल माहिती. तुम्ही जर अजून तुमचा फॉर्म भरला नसेल, जे ॲप्लिकेबल आहे त्यांनी नक्की भरून घ्या. फॉर्म कसा भरायचा आहे पण व्हिडिओ टाकलेलाच आहे. आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर फर्स्ट टाईम आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. म्हणजे नवीन नवीन अपडेट तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.